नांदगाव येथे क्रांतिज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यसम्राट आमदार सुहास कांदे व अंजुम कांदे यांनी नांदगाव शहरातील फुले चौक येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले। नांदगाव शहरातील फुले चौक येथे दिनांक 11 रोजी सकाळी 11 वाजता अभिवादन करण्यासाठी आमदार सुहास कांदे आपल्या सह पत्नीसोबत अभिवादन करण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी आले असता त्यांनी उपस्थित जनतेशी बोलताना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या। तसेच नांदगावकरांनी विश्वास ठेवून मला मते दिली याबद्दल आभार व्यक्त केले। यापुढेही विकास कामे करताना कुठेही कमी पडणार नाही असा विश्वास देखील दिलाय। लवकरच या ठिकाणी फुले दाम्पत्यांचा पूर्णाकृती पुतळा असेल आणि आपण अतिउत्साहात त्याचे अनावरण करू असे सांगितले। त्याचप्रमाणे सोबतच भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील पूर्णाकृती पुतळा नांदगाव शहरात भव्य दिव्य स्वरूपात अनावरण करून बसवण्यात येणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले। यावेळी शिवसैनिक, शिवसेना नेते, युवा सेना, महिला आघाडी पदाधिकारी, फुले प्रेमी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहरातील महात्मा फुलेंना अभिवादन झाल्यानंतर शहरापासून जवळ असलेले गंगाधरी गाव येथील फुले सर्कलला महात्मा फुले महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले। यावेळी गंगाधरी मंडळाच्या वतीने आमदार कांदे व समाजसेविका अंजुम कांदे यांचे जोरदार स्वागत सत्कार करण्यात आला आहे। क्रांतीवीर ज्योतिबा फुलेंचा आजच्या खरं तर ज्यांनी शिक्षण दिलं, ज्यांनी जीवन जगण्याची आपल्याला दिशा दाखवली, अत्यंत वाईट आणि खडतर परिस्थितीमधून आपल्याला या समाजामध्ये कसं वावरायचं हे शिकवलं। आज त्यांची जयंती आहे। मी या जयंतीच्या निमित्ताने महात्मा ज्योतिबा फुलेंना विनम्र असं अभिवादन करतो आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आपण आपलं बऱ्याच दिवसापासून स्वप्न होतं की क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्यांनी मुलींना शिकवलं, ज्यांनी मुलींना स्वातंत्र्य काय असतं अशा आपल्या सगळ्यांच्या आई साहेब जरी म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही अशा सावित्रीबाई फुले यांचा आपण ह्याच ठिकाणी काकाजी पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करतोय। पुतळा आपण दिलेला आहे आणि मला वाटतं परमेश्वराच्या कृपेने एवढ्या महिना 2 महिन्यामध्ये याचं अनावरण होईल। तसेच साळवे सर, मला सांगायला अभिमान वाटतो की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा, त्याची परवानगी झालेली आहे, तोही पुतळा आपण बनवायला दिलेला आहे। त्याच्यामुळे एवढ्या 2 ते 3 महिन्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याही पुतळ्याचं आपण अनावरण करू असे या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना शाश्वत करतो। पुनश्च एकदा या गावाने शिवसेना पक्षावर प्रचंड असा विश्वास ठेवला आणि मला प्रचंड असं मतं दिले, त्याबद्दल मी नम्रपणे हात जोडून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो। भविष्यात परमेश्वर ह्या विश्वासाला मला कायम ठेवी, मला कधी कुठली दुर्बुद्धी देणार नाही अशी परमेश्वरजवळ प्रार्थना करतो आणि तुमचे आशीर्वाद कायम राहतील अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रज्ञानंद जाधव, नांदगाव। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।